नमस्कार. मी वैशाली. रोजचा स्वयंपाक करताना आपल्याला अनेक गोष्टींची गरज लागते. पण या वस्तू जर का जागच्या जागी ठेवलेल्या नसतील, तर गरजेच्या वेळेस त्या पटकन मिळत नाहीत. आणि मग स्वयंपाक करताना कधीतरी आपली चिडचिड होते. आणि मग तो राग आपण पटकन दुसऱ्यावर काढतो. हे टाळण्यासाठी मी या वस्तू कशा ठेवते, ते आज सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ट्रॉलीमधला हा सगळ्यात पहिला ड्रॉवर आहे आणि डाव्या हाताला हा माझ्या हाताशी असतो. या ड्रॉवरमध्ये मी कुठल्याही प्रकारचे कप्पे वगैरे करून घेतलेले नाही आहेत आणि आतल्या वस्तू हलू नयेत म्हणून आपण इथेच बाजूला एक अशी मॅट लावलेली आहे. या सगळ्या वस्तू नीट ठेवण्यासाठी मी अशा ऑर्गनायझर्सचा वापर केलेला आहे. हे मी किंमत कमी वाटल्यामुळे मिशोवरनं घेतलेले आहेत. मिशो, ॲमेझॉन कुठेही तुम्हाला अगदी सहज हे उपलब्ध आहेत. याच्या आधीही साधारण 3-3.5 वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ बनवला आहे की या वस्तू मी कशा ठेवते. पण तेव्हा मी प्लॅस्टिकच्या काही ऑर्गनायझर्सचा वापर केला होता. हे ऑर्गनायझर्स तेव्हाही माझ्याकडे होतेच. अमेरिकेवरून येताना माझ्या मैत्रिणींनी भेट म्हणून मला ते आणले होते. आणि मोठ्या आकाराचे हे बघा असे एकाला एक जोडलेले हे ट्रे आहेत. हे एकंदर 2 आहेत. खालच्याची साईज थोडी मोठी आहे, वरच्याची छोटी आहे. हे मात्र मी अगदी आपल्या इथल्या भांड्यांच्या दुकानातनं घेतलेत. दुकानात जरी हे मिळाले नाहीत त्यावेळेस तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, ते तुम्हाला त्या मापाचे आणून देतात. कारण ॲमेझॉन आणि मिशोवर या आकाराचे ऑर्गनायझर्स मला मिळाले नाहीत. हे सगळे ऑर्गनायझर्स ट्रॉलीमध्ये मी कसे लावते ते आधी इथे असे मांडून घेते, म्हणजे तुम्हाला सांगणं मला सोपं पडेल. हे लावत असताना तुम्हाला दिसेल की काही ऑर्गनायझर्सचे आकार अगदी थोडाफार इथे पुढेसुद्धा थोडासा किंचित फरक आहे, पण तेवढा आपण ॲडजस्ट करू शकतो. कारण काम करत असताना त्या छोट्या फार असा आकाराने जो फरक पडतो तो आपल्याला कुठेही आड येत नाही. आता हे ट्रे मागच्या बाजूला कसे लावते ते दाखवते. आणि पहिला जो व्हिडिओ दाखवला होता त्याच्यापेक्षा आत्ता हे सामान मी जास्त चांगल्या पद्धतीने ठेवू शकलेली आहे. आणि अशा पद्धतीने एकंदरीत 11 आपण इथे कप्पे तयार केलेले आहेत. पुढे 5, मागे 5 आणि एक छोटासा असा कप्पा तयार केला आहे. आणि आत्ता आपला ड्रॉवर हा असा दिसतोय. हे सगळे ऑर्गनायझर्स लावून झाल्यानंतरही ट्रॉलीमध्ये मागच्या बाजूला माझ्याकडे थोडीशी अशी जागा शिल्लक राहते. इथे मी माझ्याकडचं एक जास्तीचं लाटणं आणि एक छोटीशी लाकडी रवी आहे जास्तीची, ती इथे ठेवते. आणि परत हा बाजूला काढून ठेवलेला ऑर्गनायझर मी इथे लावून घेते. ट्रॉलीचा हा जो पुढचे कप्पे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात डाव्या हाताच्या पहिल्या कप्प्यामध्ये आपण बसवलेले आहेत 3 गाळणी. दुसऱ्या कप्प्यामध्ये असतात सुऱ्या. एकंदरीत इथे 4 सुऱ्या ठेवते. 2 सुऱ्यांना असे दाते आहेत. अगदी स्वस्तांमध्ये 35-40 रुपयाला मिळणाऱ्या ह्या 2 सुऱ्या आहेत. ही एक जाड सुरी आहे. ही कलिंगड कापण्यासाठी मी ठेवलेली आहे आणि ही बटर लावण्याची सुरीसुद्धा इथेच ठेवलेली आहे. आणि त्या त्या कप्प्यामध्ये या वस्तू ठेवत असताना मी परत दुसरीकडे कुठेही या वस्तू एक्स्ट्राच्या वगैरे अशा ठेवलेल्या नाही आहेत. पुढच्या कप्प्यामध्ये 5 झारे ठेवलेत. नंतर साधारणपणे 13 ते 14 असे हे वेगळ्या वेगळ्या आकारातले चमचे आहेत. हे सुद्धा अगदी छान असे इथे बसलेले आहेत. पुढच्या कप्प्यात आहे बर्नॉल, कात्री आणि लायटर. बर्नॉल पटकन इथे किचनमध्ये हाताशी पाहिजे म्हणून समोरच ठेवलेलं आहे. आता मागचा जो मोठा कप्पा आहे थोडा, त्याच्यामध्ये आपण सगळ्या डाव ठेवतो. ह्या सगळ्या मिळून जवळपास 9 ते 10 डाव ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत. पुढच्या कप्प्यात काइलथा ठेवला आहे. मी व्हिडिओ करताना मला हा काइलथा तुम्ही बघितलेला आहे, तो सुद्धा इथेच ठेवलेला आहे. डोसा करताना हा एक मोठा चमचा मी नेहमी वापरते. तो मात्र इथे एरवी दुसरीकडे कुठे बसत नाही म्हणून तो ह्या काइलथ्यामध्ये मी बसवलेला आहे. सोलाणं, एक छोटा ब्रश, फुलक्यांसाठीचा चिमटा आणि करंजीचा चमचा, हे सगळं ह्या पुढच्या कप्प्यात आपण बसवलं आहे. पुढच्या कप्प्यात आहे व्हिस्कर, लाकडी रवी आणि कॉफीला फेस आणण्यासाठी जे फ्रॉथर मला वाटतं त्याला म्हणतात ते हे आहे, पण मी त्याला रवीच म्हणते. ते असं इथे बसवलेलं आहे.
पुढच्या कप्प्यात आहे पिझ्झा कटर आणि लिंबू पिळायचं यंत्र. इथे या छोट्या कप्प्यात स्टीलची छोटी किसणी बसते आणि पलीकडे थोडीशी जागा उरली आहे, त्याच्यामध्ये रोज लागणारं लाटणं आहे. ड्रॉवरमध्ये सगळ्या वस्तू जेव्हा अशा नीट ठेवतो तेव्हा तो असा दिसतो. ड्रॉवर उघडते तेव्हा तो असा दिसतो. ज्या वस्तूंचा वापर आपण जास्त करतो त्या गोष्टी मी इथे अशा पुढे ठेवलेल्या आहेत. पहिला जो हिरवा ड्रॉवर आहे त्याच्यात शेजारी एक पांढरा ड्रॉवर दिसतोय, त्याच्यात काय ठेवते ते सांगते. याच्यातही वस्तू हलू नयेत म्हणून आपण एक खाली मॅट ठेवलेली आहे आणि हे 4 ऑर्गनायझर्स मी आत्ता इथे असे लावून घेते आणि हे ऑर्गनायझर्स आपण मागच्या बाजूला लावलेले आहेत. सगळ्यात पहिल्या कप्प्यात आपण इथे ठेवलेला आहे एक मोठा स्क्रूड्रायव्हर. माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आपल्याला अगदी उपयोगी पडतात असे हे 4 वेगळे परत स्क्रूड्रायव्हर्स आहेत. हे इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून मी अशी डीमार्टमध्ये आजकाल आपण ट्रॅव्हलसाठी ही डबी मिळते, ती डबी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे 4 स्क्रूड्रायव्हर्स अगदी छान आरामात बसतात. नंतर अजून एक तशीच डबी आहे, त्याच्यामध्ये मी छोटं काहीतरी आपल्याला अगदी असं घासण्यासाठी ब्रशची आवश्यकता असते. तो ब्रश मी असा या डबीमध्ये ठेवलेला आहे. ही डबी पण इथेच असते. पुढच्या कप्प्यामध्ये मी आधी इथे एक छोटासा हा ऑर्गनायझर घेतला आहे. त्याच्यामध्ये एक मॅट घातली आहे कारण मी ह्याच्यामध्ये खळ ठेवते छोटासा, माझ्याकडे जो आहे तो पटकन ठेवला गेला तर तो ऑर्गनायझर तुटू नये म्हणून त्याला सॉफ्ट करण्यासाठी ती एक छोट्या मॅटचा तुकडा त्याच्यात टाकला आहे आणि बत्ता पण तिथेच बाजूला ठेवते. आपण पातळ असा जेव्हा आपल्याला डोसा करायचा असतो त्यावेळेस मी ते एक असा छोटं हे ग्लास म्हणता येईल, तो ग्लास आहे, पेला म्हणूया, तो आहे आणि त्याच्याचमध्ये मी बॉटल ओपनर ठेवलेला आहे. पुढच्या कप्प्यात पोटॅटो स्मॅशर आहे आणि ही लोखंडी पळी या शेवटच्या कप्प्यात ठेवते. घरी जिलबी करण्यासाठी मी अशी एक प्लॅस्टिकची ही बाटली ठेवलेली आहे. ही बाटलीसुद्धा इथेच मी अशी बाजूला ठेवते आणि मी काचेच्या बाटल्यांमध्ये तेल ठेवत असते तर ते तेल भरण्यासाठी हे छोटं असं सिलिकॉनचं नरसाळं आहे. ते नरसाळं इथे ठेवते आणि बाजूला जिथे थोडी जागा शिल्लक राहते तिथे स्टीलची खिसणी ठेवते आणि याच कप्प्यामध्ये पोळीचा डबा ठेवत असते. त्याच्याच समोर असतो मिसळण्याचा डबा. हे मुद्दामच इथे दाखवते कारण पोळीच्या डब्यावर ठेवलेला असतो आपला रोज वापरण्यात येणारा चिमटा किंवा सांडशी. अशा प्रकारे सगळ्या वस्तू जागच्या जागी तर राहतातच आणि काम करत असताना त्या आपल्याला पटकन मिळतात आणि पर्यायाने त्या शोधण्यामधला आपला वेळही वाचतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.